नमस्कार. आपल्या बोलू बरंच काही या युट्यूब चॅनलला आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपल्या चॅनलवर मराठा समाजाचे आणि शेतकरी संघटनेचे युवा नेते योगेश तोडकर हे जुन्नर विधानसभेसाठी इच्छुक आहे, ते आपल्या इथे उपस्थित झालेत. त्यांचं सहर्ष स्वागत. नमस्कार. योगेशजी, तुम्ही आमदारकीसाठी इच्छुक आहे, नक्की तुमचे मनात ध्येय धोरण काय? मी मराठा समाज आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आणि इच्छुक असण्यापेक्षा मराठा समाजाचे जे कार्यकर्ते होते आंदोलनामध्ये सहभागी, त्यानंतर शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत, त्या सर्वांच्या इच्छेनुसार मी निवडणुकीसाठी इच्छुक आहे. मी पहिल्यांदा त्यांना विचारलं की जर आपल्याला निवडणूक लढायचीच असेल तर आपल्यामधून जर कोणी इच्छुक असेल तर मी त्यांना पाठिंबा द्यायला तयार आहे. परंतु जर कोणी इच्छुक नसेल तर मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहे. कारण निवडणुका आल्यानंतर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला त्या निवडणुकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतात आणि सरकारच्या विरोधी आपल्याला ते मांडता येतात. आणि ते प्रश्नाचं गांभीर्य जे भविष्यात सरकार निर्माण होणार असतं किंवा जे राजकीय नेते असतात त्यांना ते गांभीर्य त्यावेळेस लक्षात येतं. आणि ज्यावेळेस ते निवडून येतात आणि 5 वर्षाचा कालावधी असतो, त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ते गांभीर्याने पाहिलं जात नाही. म्हणून निवडणूक ही प्रक्रिया निश्चितपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अतिशय महत्वाची बाब आहे. म्हणून आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे आहोत. आपण तालुक्यातील आतापर्यंत कोणकोणते प्रश्न मांडले शेतकऱ्यांचे? मी गेली जवळपास 12 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने, प्रेरणेने राजकारणाची सुरुवात केली. गुंजावडीमध्ये गेली 11 वर्ष सातत्याने शिवजयंतीचा उत्सव आम्ही नेहमी करत असतो. आणि त्यानंतर मी थोडंसं राजकारणामध्ये येत गेलो आणि सुरुवातीलाच मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकरी संघटनेत आलो. म्हणजे सुरुवातीपासूनच मला शेतकऱ्यांबद्दल एक तळमळ होती. कारण शेतकरी कुटुंबात असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या ज्या जीवन जगत असताना शेतकऱ्यांच्या जीवनात किती अडीअडचणी येतात. मग शेतमालाला बाजारभाव नसतो, त्यानंतर इतरही अनेक अडीअडचणी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी येत असतात. आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं, जर राजकारणात यायचंच असेल तर शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं ह्या भावनेने मी शेतकरी संघटनेमध्ये त्यावेळेस सामील झालो. 10-11 वर्षापासून मग दुधाचं आंदोलन असेल, त्यानंतर काही काही औषधं किंवा खतं असतील, बियाणं असतील, कधी कधी ते बियाणं चांगल्या प्रतीचे नसतात, त्यावेळेस त्या विरोधात आंदोलनं असतील, शेतमालाला बाजारभाव मिळावा म्हणून काही आंदोलनं असतील. त्यानंतर मध्यंतरी आपण पाहिलं असेल सर्वत्र महाराष्ट्रभर सोयाबीनला आज जर आपण सोयाबीनचा जर भाव पाहिला तर 42-43 रुपये, परंतु शासनाचा जो हमी भाव आहे, FRP जे आहे, किमान आधारभूत किंमत, ती 4892 रुपये क्विंटलला हा हमी भाव आहे. परंतु शेतकऱ्याला तो मिळत नाही, त्या विरोधात कोणी आवाज उठवत नाही. म्हणून आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन केलं. बाजार समितीला काल आम्ही निवेदन देखील दिलं आहे की आपण लवकरात लवकर सोयाबीन खरेदी केंद्र चालू करावं आणि शेतकऱ्यांना 49 रुपये प्रति किलो त्या ठिकाणी भाव मिळावा. अशी अनेक आंदोलन आम्ही आजपर्यंत केली. जर सांगायचं म्हटलं तर त्यामध्ये अनेक वेळा आमच्या गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. मराठा समाजाचं आंदोलन आम्ही स्टँडवर, नारायणगाव एसटी स्टँड त्या ठिकाणी साखळी उपोषणाच्या निमित्ताने जवळपास 10-12 दिवस त्या ठिकाणी बसलो होतो. असे अनेक आंदोलन आम्ही केलेले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनाला तालुक्यातून कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला? तालुक्यातून जो प्रतिसाद पाहिजे होता तो मिळाला नाही. परंतु जनतेच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावा ही भावना होती. आपला तालुका हा कृषीप्रधान आहे, थोडासा सदन भाग आहे, त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आंदोलनाची धग नव्हती. परंतु काही जे मराठा समाजातले कार्यकर्ते होते ते अतिशय उत्स्फूर्तपणे त्यावेळेस त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि लोकांच्या मनामध्ये देखील मराठा समाजाबद्दल, मराठा समाजातील जो गरीब घटक आहे त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावा, नोकरीमध्ये संधी मिळावा म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे. आणि ही भावना प्रत्येक जुन्नर तालुक्यातील मराठा समाजातील तरुणाच्या मनात आहे आणि शेतकऱ्यांच्या देखील मनात आहे. जरांगे पाटील तुमच्या उमेदवारीचा विचार करतील असं वाटतंय? जरांगे पाटील निश्चितपणे माझ्या उमेदवारीचा विचार करतील. कारण सुरुवातीपासून मी त्या ठिकाणी जुन्नर तालुक्यातून अनेक उमेदवार इच्छुक होते, परंतु नंतर ते उमेदवार यादीमध्ये त्या ठिकाणी राहिले नाही. परंतु सुरुवातीपासून मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत, जे समन्वयक होते, त्यांनी माझ्या नावाची त्या ठिकाणी घोषणा केली किंवा माझ्या नावाची त्या ठिकाणी त्यांनी म्हणजे रेफरन्स दिलेला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आपण लढू शकता का? म्हणजे आपला टिकाव लागेल असं वाटतंय का? खरं तर ही प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे. मला याची जाणीव आहे की ह्या निवडणुकीमध्ये सहजासहजी आपला त्या ठिकाणी निभाव लागणं शक्य नाही. परंतु सुरुवात कुठेतरी करणं गरजेचं असतं. एकत्र येणं हे सुरुवात आहे आणि एकत्र येणं आणि काम करणं म्हणजे प्रगती. तर आपल्याला हा जुन्नर तालुका शेतीप्रधान आहे.
जवळपास सर्वच म्हटलं तर GMIT असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची MIDC नाही. त्यानंतर उद्योग व्यवसाय नाही. उद्योग व्यवसायाला पाहिजे तसा वाव नाही. परंतु शेती व्यवसायावर बऱ्यापैकी आपल्या इथली जनता निर्भर आहे. जुन्नर तालुक्यात धरणं असल्यामुळे पाणी देखील पुरेशा प्रमाणात आहे. कृषी प्रधान असलेला हा जुन्नर तालुका. परंतु सर्व काही असताना शेतकरी पिकवतो, परंतु शेतकऱ्याच्या पिकवलेल्या मालाला भाव मिळणं हे शेतकऱ्याच्या हातात नाही. आणि शेतकऱ्याला सुद्धा याची जाणीव नाही की आपण जर ठरवलं तर भाव आपण निश्चितपणे त्या ठिकाणी ठरवू शकतो. शेतकऱ्याला वाटतं भावाचं आपल्या हातात नाही. परंतु सरकारची धोरणं जी आहे, सरकारचं धोरण शेतकऱ्यांचं मरण, हे शेतकरी नेते जोशी साहेब यांनी सांगितलेलं आहे. आणि खरंच आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारी धोरण, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारचे असलेले जे कायदे आहेत ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. शेतकरी पिकवतो, शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा निर्यात करायचा की नाही करायचा हे कोण ठरवतं? शासन ठरवतं. शेतकऱ्याला प्रत्यक्षात त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे मुक्त व्यापाराचं जे धोरण आहे ते शेतकऱ्याच्या बाबतीत नाही. मग ते सोयाबीन असेल, सोयाबीन पासून तेल तयार होतं, तेलाची किंमत सरकार ठरवतं. त्यामुळे सोयाबीनची किंमत पाहिजे त्या प्रमाणात वाढत नाही. अशा अनेक, कांद्याच्या बाबतीत देखील आपण पाहिलं असेल 40% पर्यंत त्या ठिकाणी टॅक्स लावला निर्यात धोरणावर. तो जर टॅक्स कमी केला असता तर कांद्याला निश्चितपणे अजून भाव वाढले असते. त्यानंतर साखर असेल, ऊसापासून साखर तयार होते, निर्यात बंदी केलेली आहे साखरेवर. साखरेची जर निर्यात बंदी केली तर निर्यात चालू केली साखरेची, आणि साखर जर आयात केली नाही तर साखरेला ऊसाला प्रति क्विंटल 5,000 रुपये भाव देखील मिळू शकतो. परंतु तुमचं बरोबर आहे एक विषय, पण मला एक तुम्हाला राजकारणा पलीकडचा प्रश्न विचारायचा आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार कसा चालू आहे? जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत आपण पाहिलं असेल, मध्यंतरी आम्ही आंदोलनं केली. त्यामध्ये प्रामुख्याने पहिलं जे आमचं आंदोलन होतं ते धना आणि मेथीला त्या ठिकाणी कधी कधी 20% देखील करता कापला जात होता. कधी कधी 20 जुड्या घ्यायचे 100 मागे, कधी कधी 30 घ्यायचे. आणि एखादा शेतकरी जर सर्वसामान्य असेल तर त्याला ते व्यापाऱ्याच्या मागे पडायला लागायचं की मला शेकडा 10 मांडू दे, 20 मांडू दे. तो व्यापारी पुढे जाणार, मग तो म्हणणार नाही नाही शेकडा 20 नाही 30, तुमचा माल असा आहे, तुमचा माल तसा आहे. आम्ही त्या संदर्भात आंदोलन केलं. बाजार समितीमध्ये सतत 15 दिवस त्या ठिकाणी थांबून राहिलो. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. कोणाची तक्रार आली तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी व्यवस्थापकांशी बोलायचं, व्यापाऱ्याशी बोलायचं, दलालाशी बोलायचं आणि त्याचा प्रश्न सोडून द्यायचा. परंतु त्यामध्ये अनेक काही अडचणी देखील होत्या. परंतु आता तुम्ही जर पाहिलं बाजार समितीमध्ये तर शेकडा 10 किंवा 5, तसं नियमानुसार 5 पण द्यायचे नाही. परंतु व्यापारी आणि दलाल आणि शेतकरी यांच्यामध्ये आपण ते संगनमत करून कुणालाही त्या ठिकाणी जास्त भार नको सोसावा म्हणून तो निर्णय केला. त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांना फायदा झाला. खरं हे काम कोणाचं होतं तर बाजार समितीचं होतं. बाजार समितीचं काम पाहिजे त्या प्रमाणात म्हणजे आम्ही समाधान नाही, परंतु ठीक आहे, त्यांनी आम्हाला कोऑपरेट करतात. आम्ही त्यांच्याशी बोलतो, आंदोलनं करतो, चर्चेतून मार्ग काढतो. दुसरा विषय तुम्ही पाहिला असेल, मध्यंतरी 32 कोटी रुपयाची जमीन बाजार समिती त्या ठिकाणी खरेदी करणार होती. आम्ही त्या विरोधात आवाज उठवला. आवाज उठवल्यानंतर त्याला स्थगिती दिली. असे अनेक विषय, वास्तविक शेतकऱ्यांचं देखील म्हणणं होतं त्या जागेची काही गरज नाही किंवा त्या जागेची तेवढी किंमत नाही. त्यानंतर दुसरा विषय आपण पाहिला असेल सोयाबीनचा. सोयाबीन खरेदी करणं, नाफेड मार्फत कृषी उत्पन्न बाजार समितीने लवकरात लवकर निविदा दिली असती तर आज 49 रुपये किमतीने प्रति किलोला शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव मिळाला असता. याच्यात चूक कोणची, बाजार समिती का कोणची? याच्यामध्ये चूक पहिली म्हणजे पणन संचालक असतील, कृषी विभाग असेल आणि बाजार समितीची. बाजार समिती जर जुन्नर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी जर काम करत असेल तर बाजार समितीने अगोदर जर पाठपुरावा केला असता कृषी विभागाकडे, पणन संचालकांकडे, की आम्हाला सोयाबीन खरेदी करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आता मार्केटमध्ये येतंय, कमी भावाने जाते, आम्हाला तुम्ही परवानगी द्या. शासनाचा जो FRP जे आहे ते FRP नुसार आम्ही खरेदी करतो, तुम्ही आम्हाला अनुदान द्या. जर बाजार समितीने हे प्रयत्न लवकर केले असते, जे 4 दिवसात चालू होणार सोयाबीन खरेदी केंद्र आहे ते हे अगोदर चालू होऊन गेलं असतं. तुमचं शेतकऱ्यांसाठी विजन काय असणार? आमदारकीची निवडणूक तुम्ही लढणार आहेत हे नक्की आहे, पण विजन काय असणार? मी निवडणुकीत त्यासाठीच उभा आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः शेती करत असताना, त्याचप्रमाणे लहानपणापासून आमच्या घरचे किंवा मी शेतकरी कुटुंबात असल्या कारणाने शेतीमध्ये अडचणी काय आहेत आणि शिक्षण चांगलं असल्यामुळे म्हणजे उच्च शिक्षित असल्या कारणानं आणि बाहेरचा थोडासा अभ्यास असल्या कारणानं आपण शेतीमध्ये काय बदल करू शकतो आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय आपल्याला बदल करता येईल हे विजन माझं आहे. आता हे विजन सांगायचं म्हटलं तर माझा अजेंडा तुमच्याकडे येणारच आहे. त्यामध्ये मी सर्व रितसर मांडणी करणारच आहे की शेतकऱ्यांच्या बाबतीत जर काही शासनाचे निर्णय बदलले, काही कायदे जर बदलले तर शेतकऱ्याच्या जीवनात बदल होऊ शकतो, तो आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो आणि शेतकऱ्याला देखील प्रतिष्ठा, ग्लॅमर हे प्राप्त होऊ शकतं. आज जर आपण पाहिलं शेतकरी म्हणजे काय तर दाढी वाढलेली,
डोक्याला काहीतरी पटका बांधलेला आहे, धोतर घातलेला आहे, असं शेतकऱ्याचं चित्र त्या ठिकाणी निर्माण होतं. मग शेतीला जर प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर शेतकऱ्याची आर्थिक प्रगती झाली पाहिजे, आणि शेतकऱ्याची जर आर्थिक प्रगती करायची असेल तर हे सर्वस्वी शासनाच्या धोरणावर अवलंबून आहे. अजून देखील आपण पाहतो शेतकऱ्यांना ते वाटत नाही. शेतकऱ्यांना काय वाटतं, बाजारात माल जास्त झाला त्यामुळे बाजारभाव पडले, परंतु तशी परिस्थिती नाही. बाजारपेठ निर्माण करणे हे शासनाचं काम आहे. आपण जर पाहिलं, चप्पल एसीच्या दुकानात विकली जाते, परंतु शेतमाल जो आहे तो आता पाऊस चालू आहे, पावसात विकला जातोय. आम्ही त्या दिवशी बाजार समितीत गेलो होतो, पत्रकार बांधव देखील अनेक माझ्या बरोबर होते. त्या ठिकाणी आपण पाहिलं शेतमाल कशावर पडला होता, धना मेथी, पाऊस चालला होता ना, शेतकऱ्यांनी घरून शासन आता जरा 64 कोटी रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती त्या ठिकाणी पडून येत, तर एखादं मोठं शेड का मारलं नाही, खाली सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे, त्याच्यावर दिवसभर ते सिमेंट कॉन्क्रिटीकरणवर माल तापतो, आणि तो धनावा आपला मेथी वापली की व्यापारी म्हणणार तुमचा धनावा आपला मेथी वापली, त्याचा भाव कमी होतो. मग यासाठी काय गरजेचं आहे, व्हिजन असणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्याच्या समस्या काय त्या जाणून घेणारं, त्याचं आकलन असणारा शेतकरी नेता असणं गरजेचं आहे. आणि हे व्हिजन माझं आहे. तर त्या ठिकाणी जर शेड असतं आणि खाली जर माती असते, धना मेथी जो उपटून दिवसभर धना मेथी उपटल्यानंतर मार्केटमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ती माती जर टाकली, तो धना वापणार नाही, मेथी वापणार नाही, आणि वरती जर शेड असेल तर शेतकऱ्यांची धावपळ होणार नाही. आता वाजलेत किती, 7, 7:30, आता धना मेथीचे लिलाव त्या ठिकाणी चालू झाले असतील. शेतकऱ्यांनी आता पाऊस आला, जबाबदारी कोणाची, माल भेजला तर त्याचं माल भेजल्याप्रमाणेच त्याचा व्यापार होणार आहे. म्हणजे शेतकरी 1-1.5 महिना ते शेतीमध्ये काम करणार, तो धना पिकवणार, मेथी पिकवणार, पिकवल्यानंतर लांबून आणलं तर त्याला गाडी भाडं आहे, मजूर आहे, मजूर झाल्यानंतर तो रात्री दिवसभर दमून ते मार्केटला येणार, मार्केटला आल्यानंतर त्यानेच कागद घेऊन यायचा, तो झाकायला ताडपत्री घेऊन यायची, आणि तो कागद त्या ठिकाणी ते धना मेथी झाकायची, ज्याच्याकडे नसेल त्यांनी पळापळ करायची, दुकानांमधून घेऊन यायचं. याच्यात शेतकऱ्याची इतकी हेळसांड होते, अक्षरशः त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आपण संचालक कशाला निवडून दिलेत? संचालकांचं ते काम आहे, परंतु संचालकांचं व्हिजन असणं गरजेचं आहे. शेतीमध्ये एक शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, किंवा हे आपण स्वतः अनुभवले शेतकरी म्हणून, आणि ते व्हिजन आपल्याकडे आहे, म्हणून आपण या निवडणुकीच्या माध्यमातून ह्या विधानसभेला त्या ठिकाणी सामोरे जातोय. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणं, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय केले पाहिजे, शेतीचा अभ्यास करणं. आज अनेक अडचणी, शेतकरी शेती करत असताना कष्ट करतोय, परंतु त्याला त्याचा मोल मिळत नाही. आज जर शेतकऱ्यांच्या मुलांची आपण जर परिस्थिती पाहिली, मुलींच्या बाबतीमध्ये लग्नासाठी मुली का मिळत नाही, याचा अभ्यास कोणी केलाय का? कारण शेतकऱ्याला ग्लॅमरच नाही, प्रतिष्ठाच नाही. पहिलं उत्तम शेती, दुय्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी होती. आज काय आले, प्रथम नोकरी झाली, दुय्यम व्यापार झाला, आणि कनिष्ठ शेती झाली. कशामुळे झाली? कारण शेतकऱ्यांनी मागितलंच नाही. आई सुद्धा जर बाळ रडलं नाही तर त्याला दूध पाजत नाही. त्याच्यासाठी रडणं गरजेचं आहे, लढणं गरजेचं आहे. आणि हे लढणारे शेतकरी नेते आहेत, नाही असं नाही, परंतु शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते कमी पडले, त्यांचा विचार मांडणारे नेते कमी पडले, म्हणून शेतकऱ्यांची आज ही अवस्था झाली. कारण ही लोकशाही, लोकशाहीमध्ये जर तुम्हाला शेतकऱ्यांची बाबतीत जर धोरणं, आज तुम्ही जर पाहिलं जीएसटीचा विषय जो आहे, आज शेतकऱ्याच्या कुठलंही उत्पादन खरेदी करताना त्याच्यावर जीएसटी लागतो. कंपनी ज्यावेळेस एखादं उत्पादन निर्माण करते त्यावेळेस जीएसटी लावते, ती डीलरकडून वसूल होतं, डीलरकडून दुकानदारांकडून वसूल करतो, दुकानदार शेतकऱ्यांकडून करतो. पण शेतकऱ्याचा माल जो आहे तो उत्पादन झाल्यानंतर शेतकऱ्याला जीएसटी रिटर्न होतो का? नाही होत ना. मग शेतकरी जगणार कसा? ही व्यवस्था उभं करणं गरजेचं आहे का? तो जीएसटी, त्याला जीएसटी रिटर्नची फाईल, किंवा शेतकऱ्याला काहीतरी शासनाने काहीतरी योजना आखून दिली पाहिजे का ते शेतकऱ्याला. तुम्ही विधानसभेत गेले, हे प्रश्न मांडणार विधानसभेत गेले? 100% मला जर शेतकऱ्यांनी आणि मराठा समाजाने जर संधी दिली तर निश्चितपणे प्रश्न तर मांडणार आणि सोडवणार पण. कारण का, तर त्या बाबतीतलं व्हिजन आणि शेतकऱ्यांविषयी असलेली आत्मीयता, तळमळ ही पहिल्यापासून माझ्यामध्ये आहे. आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझे प्रमुख मुद्दे हे मराठा समाजाला आरक्षण का दिलं गेलं पाहिजे, आणि मराठा समाजामध्ये जे गरीब लोक आहेत, ज्यांचे मुलं आज त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता असून देखील ते शिक्षण घेत नाही, त्यामुळे ते पुढे जाता येत नाही त्यांना. आणि दुसरा विषय असा आहे का, शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय काय अडचणी येतात हे सोडवण्यासाठी मी निश्चितपणे विधानसभेत देखील प्रयत्न करेल जर संधी दिली तर. आणि यापुढे लढा असाच चालू राहील. तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.